हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या गुरुवार 14 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. शेवटी तायडीने तिचा खेळ खेळलाच. तिने चक्क आशाला असं इंजेक्शन दिलंय ज्यामुळे आशाला पॅरालिसिस झालाय. तिची वाचा गेलीये, म्हणजे ती यानंतर काहीच बोलू शकणार नाही. आणि हाच तायडीचा प्लॅन होता. आणि त्यामुळे मल्हार आणि नुपूर खूप दुःखी झाले आहेत. नुपूरने मल्हारला कायमचं दूर केलंय आणि मग मल्हार देवीआईच्या मंदिरात गेलाय. तेथे देवीआईसमोर तो भीक मागतोय, विनंती करतोय की नुपूर आणि माझ्यातील गैरसमज दूर होऊ दे. आणि तेवढ्यात एक जोगतीन तेथे आली आणि तिने मल्हारला सांगितलंय, ही तुझ्या प्रेमाची परीक्षा आहे, फक्त हार मानू नकोस. देवीआई तुझं प्रेम तुला नक्की परत करेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ही सिटी हॉस्पिटलमध्ये उभी असते आणि तेवढ्यात मल्हार तिला हाक मारतो, नुपूर. नुपूर मागे वळून पाहते. मल्हारला पाहून तिला खूप राग येतो आणि ती मल्हारशी काही न बोलता तेथून निघून जाते. मल्हार तिच्या मागे मागे जाऊ लागतो तर तेवढ्यात कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवतं. मल्हार मागे वळून पाहतो तर अन्वय असतो. मल्हार म्हणतो, अन्वय दादा, कशी आईंची तब्येत? आई बऱ्या तर आहेत ना? तर अन्वय हा मल्हारला जाब विचारतो, तुम्ही येथे कशासाठी आले आहात? जेवढा दिलाय तेवढा त्रास कमी नाहीये का? आज आईंची जी अवस्था आहे ना, ती फक्त तुमच्यामुळे आहे. हे तुमचं नशीब समजा की आईंना मी वेळेवर येथे घेऊन आलो आणि त्यांचा जीव वाचलाय. नाहीतर फक्त वेदांतच नाही तर वेदांच्या आईच्या मृत्यूची जबाबदारीसुद्धा तुमच्यावरच आली असती. हे ऐकून मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, अन्वय दादा, एकदा माझं ऐकून तरी घे. पण अन्वय हा मल्हारचं काहीच ऐकून घेत नाही आणि त्याला ठणकावून सांगतो, काय सांगायचंय तुम्हाला आणि काय ऐकून घ्यायचंय मी? आता काही बोलायला ऐकायला बाकी आहे का? जे काही होतं ते सगळं आमच्यासमोर आलंय. का केलं तुम्ही असं? आणि आता हे जे काही करताय ते कशासाठी करताय? स्वतःची इमेज जपण्यासाठी की तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही आम्हाला किती मदत करू शकतात, हे सगळं दाखवण्यासाठी ना? तर मी तुमच्यासमोर हात जोडतो. आम्हाला एकटं सोडा. आमच्या कोणाशीही बोलायला जाऊ नका. नुपूरशी बोलू नका, आईशी बोलू नका, आमच्या कोणाशीही बोलू नका. हेच तुमचे सगळ्यात मोठे उपकार असतील. आणि तेवढ्यात हॉस्पिटलचा एक माणूस तेथे येतो. अन्वयच्या हातामध्ये बिल देतो आणि सांगतो, हे बिल तुम्हाला भरावं लागेल. हे बिल पाहून अन्वयला धक्काच बसतो. कारण अन्वय हा जगातला सगळ्यात मोठा गरीब व्यक्ती आहे. त्याच्याकडे 500 रुपये सुद्धा नसतात. मल्हारलाही माहीत आहे. मल्हार म्हणतो, अन्वय दादा, हे बिल मी. तर अन्वय त्याला हात दाखवतो आणि काहीच न बोलता तेथून निघून जातो. तो या बिलकडे पाहत असतो आणि त्याला समजतं, आपल्याकडे तर 1 रुपया नाही आहे. हे हॉस्पिटलचं बिल आपण भरू शकत नाही. त्यामुळे तो पुन्हा एकदा मल्हारजवळ येतो. मल्हारला वाटतं आता तो म्हणेल की हे बिल तुम्ही भरा. पण अन्वय तसं काहीच बोलत नाही आणि म्हणतो, तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल ना की नुपूरने खुश राहावं, आनंदी राहावं, तर तुम्ही तुमचा चेहरा पुन्हा कधीच तिला दाखवू नका. तुम्ही तिच्यापासून जेवढं दूर राहाल तेवढी ती जास्त खुश राहील, आनंदी राहील. असं म्हणून अन्वय मल्हारसमोर हात जोडतो आणि तेथून निघून जातो. त्यामुळे मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार दुःखी होतो आणि तेथेच हॉस्पिटलमध्ये बसतो. त्याला आठवतं आज लग्नात काय झालं होतं. नुपूर त्याला म्हणाली, सर, तुम्ही हे सगळं का केलं? मी तुमच्या प्रेमात पडले आणि तुम्ही मात्र माझ्याशी खोटं वागत होता. तुम्ही माझ्या भावनांशी खेळलाय. बोला सर, का केलं असं? तेव्हा माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. मल्हारला आठवतं, नुपूर मला म्हणाली, सर, तुम्ही गुन्हेगार आहात आणि एका गुन्हेगाराशी मला बोलायचं नाहीये. एका गुन्हेगाराबरोबर मला माझं आयुष्य जगायचं नाहीये. हे सगळं म्हणताना नुपूर किती दुःखी होती, किती चिडलेली होती, हे सगळं त्याला आठवतं आणि मल्हार खूप दुःखी होतो, रडू लागतो. इकडे नुपूरच्या चाळीत नुपूरची वहिनी मीना आणि ईशा घरी आलेले असतात आणि ईशा विचारते, आई, मला काहीच कळत नाहीये. आज तू का रडत होती? आजी कुठे गेली आहे? बाबा कुठे गेले? घरी सगळे का नाही आले? आणि लग्नात एवढी भांडणं का होत होती? सांग ना मला. मीनाला काही घेणं देणं नसतं आणि मीना चक्क लग्नातून आणलेली मिठाई खात बसते. ईशा विचारते, अगं आई, बोल ना.
आणि घरात कुणीच परत आलं नाही आहे, तेथे पण कुणी जेवलं नाही आणि तू मात्र मिठाई खातीये. सांग ना काय झालंय? तर मीना चिडून म्हणते, अगं बाई, तू केवढी प्रश्न केवढे विचारते, ते सगळं सोड, चल मिठाई खा. तर ईशा म्हणते, नाही, मला मिठाई नाही खायची. मीना म्हणते, अगं एवढी भारी मिठाई आहे, परत कधी भेटायची का, घे खाऊन गुपचूप. ईशा म्हणते, नाही, मला नाही खायची. तू सांग, आत्तू का आलेली नाही आहे? तर मीना म्हणते, अगं तुझी आत्तू नाही आली, आता मी काय सांगू, मी आहे ना आता दवंडी पिटवत बाहेर फिरते. अरे ईशाची आत्तू का नाही आली, ईशाची आत्तू का रडत होती, आणि मग तुला सांगते. त्यामुळे ईशाला वाईट वाटतं. मीना मात्र मस्त मिठाई खात बसलेली असते आणि म्हणते, मला आहे ना खूप आनंद झालाय, म्हणून मी छान मिठाई खातीये, तू सुद्धा मिठाई खा. आणि तेवढ्यात अन्वय मीनाला कॉल करतो. मीना फोन उचलते आणि अन्वय विचारतो, मीना, आपल्या घरात किती दागिने आहेत, किती पैसे आहेत? तर मीना हसू लागते आणि म्हणते, वा रे वा अन्वय, काय प्रश्न विचारलायस तू, मला अचानक श्रीमंत झाल्यासारखं वाटलं. जसं काय मला पूर्ण सोन्याच्या दागिन्यांनी मढवलंय असे प्रश्न मला विचारतोय, की घरात किती दागिने आहेत आणि घरात किती सोनं आहे आणि किती पैसे. अरे हे लग्नात घातले दागिने ना, हे सुद्धा खोटे आहेत. आणि बाकीचं तर सोडून दे, घरात फक्त 500 रुपयांची नोट आहे, ती देऊ का? अन्वय चिडून म्हणतो, अगं मीना, कधीतरी सिरियस हो, इथे आईंना ICU मध्ये ॲडमिट केलं आहे, पैशांची खूप गरज आहे, बिल भरायचं आहे. तर मीना चिडून म्हणते, मग त्या नुपूरला जाऊन सांग ना, ती त्या नुपूरची न झालेली सासू आहे, माझी नाही, चल फोन ठेव. असं म्हणून मीना फोन कट करते. अन्वय खूप चिडतो, पण आता हॉस्पिटलचं बिल कसं भरायचं, पैसे कसे भरायचे, हाच प्रश्न त्याला पडतो आणि अन्वय खूप दुःखी होतो. आणि इकडे तायडी गुपचूप आशाच्या ICU रूममध्ये पोहोचते आणि आशा तेथे बेशुद्ध अवस्थेत असते. तायडी ही लगेच तिच्या खिशामधून एक मोठं इंजेक्शन बाहेर काढते आणि हे इंजेक्शन चक्क आशाजवळ घेऊन जाते आणि आशाच्या डोक्यात ती खुपसणार अशी ॲक्टिंग करते आणि मग लगेच स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करते आणि हसू लागते आणि विचारते, ए म्हातारे, घाबरलीस का? घाबरू नको, हे इंजेक्शन मी तुझ्यात नाही खुपसणार आहे, तर त्या सलाईनमध्ये खुपसणार आहे. आणि मी तुला मारणार सुद्धा नाही आहे, कारण तू मरायला नाही पाहिजे. तुला नुपूर आणि त्या मल्हारची अवस्था पाहावी लागेल ना, आणि तुला जो त्रास होईल तो त्रास पाहून मला खूप आनंद होईल, कारण तुला खूप सवय आहे ना पडद्याआडून सगळ्या गोष्टी करण्याची, पडद्याआडून त्या मल्हारला आणि नुपूरला मदत करण्याची. आता पाहतेस तू त्यांना मदत कशी करते. आणि मग तायडी एकदम स्वॅगमध्ये हे इंजेक्शन सलाईनमध्ये खूप असते. तिचा स्वॅग, तिची ॲक्टिंग, हे सगळं खूपच खतरनाक असतं. तायडी हे इंजेक्शन फेकून देते आणि मग आशाच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, कसं आहे ना थेरडे, आता तू शांत राहायला पाहिजे, त्यामुळे मी तुला झोपवतीये, अशी झोप जी तुला मारणार नाही, पण तुला काही बोलूही देणार नाही आणि तुला काही जगूही देणार नाही. आणि तुझ्या डोळ्यासमोरच मल्हार आणि नुपूरच्या आयुष्याचं, त्यांच्या संसाराचं कसं वाटोळ होतं ना, ते तू पाहतच राहा. असं म्हणून तायडी एखाद्या राक्षसारखी हसते, दात ओठ खाते आणि ICUच्या रूम बाहेर निघून जाते. आणि थोड्याच वेळात हे सलाईन वॉटर, हे इंजेक्शन आशाच्या शरीरात जातं आणि आशाला त्रास होऊ लागतो. पण आशाच्या आजूबाजूला कुणीही नसतं, त्यामुळे आशाला वाचवणं हे जवळपास अशक्यच आहे. इकडे अन्वय आणि नुपूर बाहेर बसलेले असतात. नुपूर खूप टेन्शनमध्ये असते. अन्वय तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, नुपूर टेन्शन घेऊ नको, मी काही लोकांशी बोललोय, पैशांची व्यवस्था होईल. तर नुपूर म्हणते, पण दादा, आपल्याला पैसे लगेच भरायचे आहेत ना. अन्वय म्हणतो, मी एका महत्त्वाच्या साहेबांशी बोललोय, त्यांचा फोन येतच असेल. तेवढ्यात हे साहेब कॉल करतात आणि अन्वय त्यांच्याशी बोलण्यासाठी निघून जातो. नुपूर एकटीच असते. एक नर्स तेथे येते आणि म्हणते, नुपूर मॅम, ते सर आहेत ना, ते रिक्वेस्ट करताय की त्यांना तुमच्या पेशंटचं बिल भरायचं आहे. नुपूर पाहते तर चक्क मल्हार उभा असतो आणि मल्हार नुपूरसमोर हात जोडतो की मला हे बिल भरू दे. मल्हारला पाहून नुपूर खूप चिडते आणि या नर्सला ठणकावून सांगते, त्या माणसाकडून 1 रुपयासुद्धा घ्यायचा नाही आहे, आम्ही आमच्या आईंसाठी पैशांची व्यवस्था करतोय, लवकरच पैसे मॅनेज होतील. ही नर्स म्हणते ठीक आहे आणि तेथून निघून जाते. मल्हार हा नुपूरसमोर हात जोडून उभा राहतो. नुपूर त्याच्याकडे दुर्लक्ष करते, परंतु तिला मल्हारचा खूप राग येतो. ती रागारागाने मल्हारजवळ येते आणि मल्हारला जाब विचारते, हे सगळं काय चाललंय तुमचं? तुम्ही हे सगळं काय सिद्ध करण्यासाठी करताय?
तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? तुम्ही किती चांगले आहात, किती चांगले मनाचे आहात, तुम्ही जे काही केलं ते चांगल्या मनाने केलं, हे सिद्ध करण्यासाठीच तुम्ही हे सगळं करताय ना. तर मल्हार नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो. नुपूर, आपल्यातील भांडणं आपण नंतर सोडूया. आता आईचा जीव वाचवणं आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर नुपूर मल्हारला ठणकावून सांगते, सर, ती फक्त माझी आई आहे, ती तुमची कुणीच नाही आहे, तिला आई म्हणू नका. मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार म्हणतो, नुपूर असं का बोलतीये? तुला सुद्धा माहिती आहे, त्यांनी नेहमी त्यांच्या पोटच्या मुलासारखी माझ्यावर माया केली आहे. नुपूर चिडून म्हणते, सर, आता तुम्ही जे काही बोलला ना, ते बाहेर कोणाला सांगू नका बरं का. नाहीतर या जगामध्ये कोणतीच आई अशा नातं नसलेल्या मुलावर प्रेम करणार नाही, त्याला आईची माया देणार नाही. कारण जर असा मानलेला मुलगा इतका मोठा विश्वासघात करतो हे जगाला कळलं ना, तर सगळे घाबरतील. मल्हारला खूप वाईट वाटतं. नुपूर मल्हारला ठणकावून सांगते, आज आईची जी अवस्था आहे ना, ती फक्त तुमच्यामुळे आहे. तुम्ही तिचा जो विश्वासघात केला आहे त्यामुळे तिची ही अवस्था आहे, त्यामुळे तिला इतका त्रास होतोय. मल्हार म्हणतो, नुपूर, एकदा आईना शुद्धीवर येऊ दे, मग त्या तुला सगळं काही सांगतील. नुपूर विचारते, आई काय सांगणार आहेत? आईंना सगळं काही कळलंय. आईंना कळलंय की तुम्ही त्यांच्याशी किती खोटं वागला आहात. त्यांचा मुलगा बनून तुम्ही त्यांच्याच मुलाचा जीव घेतलाय आणि तुम्ही त्या शुद्धीत आल्यावर काय सांगणार? असं डोळ्यात पाणी आणणार, आईला इमोशनल ब्लॅकमेल करणार की हे सगळं तुम्ही कसं माझ्यासाठी केलंय. पण हे खोटं आहे. हे सगळं तुम्ही स्वतःचा गिल्ट घालवण्यासाठी केलंय. तुम्ही वेदांतला मारलंय, त्याचा गिल्ट तुमच्या मनात होता. तुम्हाला असं वाटलं की ही गरीब बिचारी मुलगी आहे, आपण हिच्याशी लग्न करू आणि मग आपला गिल्ट कमी होईल, म्हणून तुम्ही हे सगळं केलंय. मल्हारला वाईट वाटतं. मल्हार डोळे पुसतो आणि म्हणतो, नाही नुपूर, हे सगळं मी माझं गिल्ट घालवण्यासाठी नाही केलंय, ठरवून नाही केलंय. मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो आणि तू सुखी राहावी, आनंदी राहावी, अशीच माझी इच्छा आहे. नुपूर चिडून म्हणते, बस झालं मल्हार सर, आता मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. मी ठरवलं ना, तरीसुद्धा तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. कारण तुम्ही फक्त माझ्या वेदांचा जीव नाही घेतलाय, तर तुम्ही आज आईंना जो त्रास होतोय तो सुद्धा फक्त तुमच्यामुळे होतोय. तुम्ही माझ्या भावनांशी खेळला आहात, मला फसवलं आहे आणि माझ्या आईसाठी तुम्हाला 1 रुपयासुद्धा भरण्याची गरज नाही आहे. गरज पडली ना, तर मी माझे हे सोन्याचे दागिने विकेल. आणि तेवढ्यात नुपूरच्या लक्षात येतं की हे सोन्याचे दागिनेसुद्धा मल्हारनेच दिलेले आहेत. नुपूर म्हणते, सॉरी, हे दागिनेसुद्धा तुमचेच आहेत ना, या दागिन्यावर माझा कसलाच हक्क नाही आहे आणि या दागिन्यांचं तसंही ओझंच झालं आहे. असं म्हणून नुपूर एक एक करून मल्हारला आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून देते, ज्या मल्हारच्या आईच्या सुमतीच्या असतात. मल्हारला खूप वाईट वाटतं. मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर, आपल्यातील हे भांडण आपण नंतर सॉर्ट आऊट करूया, पण आता प्लीज पैसे घे. आईंचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. पण नुपूर काहीच ऐकत नाही आणि म्हणते, नाही मल्हार सर, मला आता तुमचं काहीच नको आहे. असं म्हणून नुपूर बाजूच्या टेबलवर एक एक करून आपल्या हातातील बांगड्या, त्यानंतर अंगठ्या, गळ्यातील सगळे दागिने, हातातील हिरव्या बांगड्या, हे सगळं काही तेथे काढून ठेवते. नुपूर कानातले सुद्धा काढत असते. तेवढ्यात मल्हार तिला थांबवतो आणि म्हणतो, नुपूर, हे कानातले तुझेच आहेत. आईंनी खूप प्रेमाने तुझ्यासाठी केले होते, प्लीज ते काढू नको. आणि आता मला आईंसाठी पैसे भरू दे. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहू लागते. तेवढ्यात एक नर्स तेथे येते आणि सांगते, नुपूर सावंत, तुमच्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. हे ऐकून नुपूर आणि मल्हारला जबर धक्काच बसतो. इकडे आशाला खूप त्रास होत असतो. तर मल्हारच्या घरी रेवती मावशी ही आपल्या घरातील मंदिरात देवी आईसमोर उभी असते आणि देवी आईला विचारते, देवी आई, जर मल्हार आणि नुपूरच्या लग्नानंतर हेच सगळं होणार होतं, तर मग तू हे लग्न का घडून आणलंस? या सगळ्या गाठी का जुळून आणल्यास? मला खूप त्रास होतोय. मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. त्या नुपूरने मल्हारबरोबर काय केलं तू पाहिलंस ना. मला मान्य आहे, मल्हारची चूक होती, पण मल्हारने जे काही केलं ते नुपूरसाठीच केलं ना. पण नुपूर त्याच्याशी कशी वागली? मल्हारच्या पहिल्या लग्नातसुद्धा असंच झालं होतं आणि आता यावेळेससुद्धा असंच झालं. हा धक्का मल्हार कसा पचवू शकेल? खरं सांगायचं तर माझीच चूक आहे. मी मल्हारला या लग्नासाठी थांबवायला हवं होतं. मल्हार माझ्याबद्दल काय विचार करेल, माझ्यावर रागवेल का, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता मी मल्हारला या लग्नासाठी नकार द्यायला हवा होता. माझंच चुकलंय. असं म्हणून रेवती मावशी रडू लागते. तेवढ्यात
जिया तेथे येते. जिया सुद्धा खूप दुःखी असते आणि मावशीला विचारते, मॉम हे सगळं काय होतंय? मला खूप त्रास झालाय. मला काही समजतच नाहीये हे सगळं असं का घडलं? मल्हार ब्रो आणि नुपूरबद्दलच असं का घडलं? रेवती मावशी सुद्धा खूप दुःखी होते आणि म्हणते हे सगळं त्या नुपूरमुळे. जियाला मोठा धक्काच बसतो. जिया विचारते, आई हे तू काय बोलतेयस? यात नुपूरची काय चूक आहे? आणि मल्हार ब्रोने जे काही केलं त्यात त्याचं नाही चुकलं का? त्याने हे सगळं लपून ठेवलं. त्याने हे लपून ठेवायला नको होतं आणि तू अजूनसुद्धा नुपूरला दोष देतीये. रेवती म्हणते हो, कारण यामध्ये नुपूरचीच चूक आहे. मल्हारची काहीच चूक नाहीये. जियाला वाईट वाटतं. जिया म्हणते आपण येथे कोणालाच दोष द्यायला नको. नुपूरलाही नाही आणि ब्रोलाही नाही. ते दोघे खूप चांगले आहेत आणि त्यांच्याबरोबर असं घडायला नको होतं. मला तर वाटतंय हे सगळे एक वाईट स्वप्न आहे, नाईटमेअर आहे. अचानक हे स्वप्न तुटावं, सकाळ व्हावी आणि नुपूर ही मल्हार ब्रोची बायको बनून या घरात यावी. दोघांनी सुखी संसार करावा. रेवती मावशी खूप चिडते आणि म्हणते नाही जिया, ती नुपूर या घरची सून बनून कधीच येणार नाही. मल्हारबरोबर ती त्याची बायको म्हणून कधीच राहणार नाही. जियाला वाईट वाटतं. जिया म्हणते मॉम असं का बोलतेस तू? मल्हार ब्रोचं संपूर्ण आयुष्य, त्याचं सुख हे नुपूरवर अवलंबून आहे. प्लीज असं बोलू नको. आणि जिया ढसाढसा रडू लागते. रेवतीला मिठी मारते. रेवतीसुद्धा खूप दुःखी असते. इकडे नुपूर विचारते आईची तब्येत तर ठीक होती ना, मग अचानक असं कसं झालं? तर नर्स सांगते काय माहीत, अचानक त्यांची तब्येत बिघडली आहे, मी तिकडेच चालली आहे असं म्हणून नर्स निघून जाते. नुपूर खूप घाबरते आणि जाऊ लागते. तर तेवढ्यात मल्हारसुद्धा तिच्या मागे मागे येतो. नुपूर त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते तुम्ही कुठे येताय? तुम्ही आईजवळ यायचं नाहीये. तुम्हाला पाहून आईला आणखीन त्रास होईल. आता आईची ही जी अवस्था आहे ना ती फक्त तुमच्यामुळे, त्यामुळे तुम्ही यायचं नाहीये. मल्हार नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो. नुपूर आता ही वेळ भांडण्याची नाहीये, तर आईचा विचार करण्याची आहे. नुपूर चिडून म्हणते मल्हार सर, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? आता जर तुम्ही माझ्या मागे आलात ना तर तुम्हाला माझं मेलेलं तोंड दिसेल. हे ऐकून मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार नुपूरचा हात पकडतो. तिच्या कमरेला पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या तोंडावर बोट ठेवतो. हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. मल्हार नुपूरला म्हणतो नुपूर यानंतर पुन्हा असं कधीच बोलायचं नाही, कारण तुझ्या जीवावर फक्त तुझाच हक्क नाहीये तर आपल्या दोघांचा हक्क आहे. तुझा जीव आता माझा जीव आहे आणि जर तुला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार एक क्षणही. त्यामुळे यानंतर पुन्हा असं कधी मरण्याचं बोलायचं नाही, हे मी तुला शेवटचं सांगतोय. नुपूर मल्हारकडे एकटक पाहतच राहते. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नुपूरचं मल्हारवर किती प्रेम आहे, पण मल्हार जे काही खोटं वागलाय त्यामुळे नुपूर त्याला जोरात धक्का देते आणि स्वतःला त्याच्यापासून सोडून तेथून निघून जाते. मल्हारला खूप वाईट वाटतं. तो तेथेच थांबतो. थोड्या वेळानंतर डॉक्टर, नुपूर सगळे आशाच्या ICU रूममध्ये असतात. डॉक्टर आशाला चेक करतात. बाकीच्या नर्स डॉक्टरला काय करायचं ते सगळं सांगतात. नुपूर विचारते डॉक्टर आईला अचानक काय झालंय? ती आत्ता तर बरी होती ना? डॉक्टर सांगतात मिस नुपूर, मलासुद्धा कळत नाहीये हे सगळं कसं घडलं, कारण ही फक्त एक साधी लो बीपीची केस होती, पण हे अचानक कसं घडलं ही आमच्यासाठी सुद्धा मिस्ट्री आहे. नुपूर म्हणते डॉक्टर मला फक्त एवढं सांगा माझ्या आईला काय झालंय? डॉक्टर म्हणतात ठीक आहे, तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. तुमच्या आईला पार्शल पॅरालिसिस झालाय. हे ऐकून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. नुपूर विचारते पार्शल पॅरालिसिस? तर डॉक्टर सांगतात हो, त्यांच्या अर्ध्या अंगाला पॅरालिसिस झालाय, ज्यामुळे त्यांची वाचा गेली आहे आणि काही काळासाठी त्या बोलू शकणार नाहीत. त्यांना काहीच बोलता येणार नाही. नुपूरला जबर धक्का बसतो. ती खूप दुःखी होते. म्हणजेच तायडीने जे काही औषध आशाला दिलं त्यामुळे तिची वाचा गेली आहे, तिला पार्शल पॅरालिसिस झालाय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे तायडीला जे काही करायचं होतं ते तायडीने केलंय. आशाला असं औषध दिलंय ज्यामुळे आशाला पॅरालिसिस झालाय आणि तिची वाचा गेली आहे. आणि इकडे मल्हार आणि नुपूर एकमेकांसमोर तर आले, पण नुपूर मल्हारचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये आणि मल्हारला स्वतःपासून कायमचं वेगळं केलंय. मग आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय?
तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार आणि तायडी हे दोघे हॉस्पिटलमध्ये एकमेकांसमोर येतील, पण तायडीच्या चेहऱ्यावर मास्क असेल त्यामुळे मल्हार तिला ओळखू शकेल असं वाटत नाही. तर इकडे नुपूर ही हॉस्पिटलमधून घरी परत येणार. ती स्वतःला आरशात पाहिल तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र असेल आणि नुपूर ही देवी आईला विचारणार, तू माझ्याबरोबर असं का केलं? आजच मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद मिळाला, माझं लग्न झालं आणि आजच तो आनंद तू माझ्यापासून हिरावूनसुद्धा घेतलास. मल्हार सरांचं सत्य माझ्यासमोर आलं. नुपूर खूप दुःखी असेल, रडत असेल आणि इकडे मल्हार हा सुद्धा दुःखी होऊन रस्त्याने चालत जात असेल. तेवढ्यात त्याला एक देवी आईचं मंदिर दिसणार. तो देवी आईसमोर नतमस्तक होईल आणि देवी आईला प्रार्थना करेल, हे सगळं माझ्या आयुष्यात काय घडलंय, नुपूरला पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आण. आणि त्याच वेळेस एक जोगतीन तेथे येईल आणि ती मल्हारला सांगेल, बाळा, देवी आई तुझ्या प्रेमाची परीक्षा घेतीये, त्यामुळे हार मानू नकोस. तुझं प्रेम तुला नक्की परत मिळेल. फक्त देवी आईवरची भक्ती आणि स्वतःच्या प्रेमावर विश्वास ठेव. मल्हारला त्यामुळे धीर येणार. पण इकडे नुपूर खूप दुःखी होईल आणि ढसाढसा रडत असेल. मग आता मल्हार आणि नुपूरच्या प्रेम कहाणीचं पुढे काय होईल? मल्हार आणि नुपूर दोघे एकत्र कसे येतील? या दोघांना एकत्र आणण्याची ताकद ज्या आशामध्ये आहे तिची बोलण्याची क्षमताच गेली आहे. मग देवी आई काही चमत्कार करणार का? मल्हार आणि नुपूरचं पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने या मालिकेतील हा ट्विस्ट आवडला आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.